आज आपण बनवतोय एकदम साध्या, सिंपल आणि सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्याची गवार। तर मी इथे कढईमध्ये तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक, लसूण, खोबऱ्याची पेस्ट घातली, थोडीशी हळद घातली आणि छान अशा प्रकारे परतून घेतली। नंतर त्याच्यामध्ये गवारच्या शेंगा टाकल्या, कट करून छान अशा 2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घातलं, 1 चमचा काळा मसाला घातला जो घरी केलेला असतो तो, कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, थोडासा मटन मसाला टाकला आणि मसाले 2 मिनिट कमी गॅसवरती परतून घेतले। मसाले परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। तर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। फुल गॅसवरती छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा। तर मी इथे मोठे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला, छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि एकदम कमी गॅस करून कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे। तर मध्ये मध्ये थोडीशी हलवतसुद्धा राहायची, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की भाजी शिजली आहे की नाही। जेवढी घट्टसर पाहिजे तेवढी शिजून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे इथे भाजीला तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि गवारच्या शेंगाची भाजी आपली शिजलेली सुद्धा आहे। तर आजच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत